नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयामध्ये 24 तासामध्ये 24 लोकांचा मृत्यू झाला। त्यामध्ये 12 जण जे होते 12 हे मृत बालक होते आणि त्यामुळे ही बातमी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पसरली। जी घटना नांदेडमध्ये घडली त्याच पद्धतीने घटना छत्रपती संभाजीनगर इथं घडली आणि नागपूरमध्ये सुद्धा घडली। राज्यामध्ये मृत्यूचं तांडव चालू आहे। सरकारी दवाखान्यामध्ये नेमकं काय घडतंय, सरकारी दवाखान्यामध्ये कशा पद्धतीने जे गोरगरीब लोक आहेत यांचे मृत्यू होत आहेत हे सुद्धा समोर येत आहे। पण या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे? प्रशासन आहे, शासन आहे, सरकार आहे। सरकारने योग्य ती काळजी घेतली नाही। जे सरकारी दवाखाने आहेत त्यांना योग्य ते पाठपुरवठा केला नाही, म्हणजे जे काही गोळ्या औषध जे काही साहित्य आहे ते सरकारी दवाखान्याला वेळेवर मिळत नाही का, त्या ठिकाणी उपलब्ध असणारे डॉक्टर यांची संख्या कमी आहे, असे विविध प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात। आता नांदेडचा जो मुद्दा गाजतोय तो याच 24 मृत झाले त्यामुळे गाजतोय। आता त्याची संख्या सुद्धा वाढलेली आहे, पण 24 तासामध्ये 24 मृत्यू झाल्यामुळे ही एक मोठी बातमी आणि एक मोठी घटना समजली जाते। आता त्याच परिसरामध्ये नांदेडचं जे रुग्णालय आहे त्याचे जे डीन आहेत श्याम वाकोडे यांना जे हेमंत पाटील आहेत खासदार, त्यांनी त्यांचं शौचालय साफ करावं लावलं आणि त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चा होतीये। हेमंत पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा सुद्धा दाखल केला कारण की त्यांनी त्या डीनला स्वच्छतागृह हे साफ करावं लावलं होतं। आता त्यावरच प्रतिक्रिया दिली आहे ती म्हणजे अभिनेत्री केतकी चितळे यांनी। केतकी चितळे नेमकं काय म्हणतीये, आता एक हॉस्पिटल डीनला हॉस्पिटलमधील संडास साफ करा ही त्यांची जात बघून सांगायची तर, आणि तरीही राव आपल्याकडे खोट्या ॲट्रॉसिटी केस टाकल्या जात नाहीत। जय हो ॲट्रॉसिटी ॲक्ट्स 1989। आम्ही सामान्य माणसांवर काय तर आता कुठल्याही पदालाही नाही सोडणार, अशी पोस्ट केतकी चितळे याने केली आहे। तिला नेमकं काय म्हणायचं आहे हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावे लागेल। कदाचित केतकी चितळेनं हेमंत पाटील यांचं समर्थनच केलं आहे, कारण की ज्या पद्धतीनं हेमंत पाटील यांनी सांगितलं होतं की मी काय त्यांची जात बघून किंवा त्यांचं काही बघून त्यांना हे काम करायला लावलं नाही, तर ते त्या हॉस्पिटलचे त्या दवाखान्याचे ते डीन आहेत आणि ते डीन असल्यामुळं त्यांच्याच बाजूला जे शौचालय होतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घाण झालेली होती, त्याला लॉक लावलेलं होतं आणि ती साफसफाई करण्याची जबाबदारी किंवा करून घेण्याची जबाबदारी अधिष्ठाता म्हणून एक डीन म्हणून त्या डॉक्टरांची आहे, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं। मग ते दुर्लक्ष का केलं, मग आता तुम्ही त्याची साफसफाई करा असं म्हणून हेमंत पाटील यांनी श्याम वाकोडे यांना ते शौचालय साफ करावं लावलं आणि स्वतः त्यांनी त्या ठिकाणी नळी धरून पाणीसुद्धा टाकलं आणि त्यांना साफ करावं लागलं। त्यांनी कुठल्याही प्रकारे त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली नाही, आरेरावी केली नाही, फक्त त्यांनी त्यांच्याकडून ते शौचालय साफ करून घेतलं। आता या संपूर्ण प्रकारावर स्वतः खासदार हेमंत पाटील काय म्हणतायत बघा हा व्हिडिओ। माझ्या या 35-40 वर्षाच्या राजकीय आयुष्यामध्ये मी माणूस हा घटक महत्त्वाचा मानलेला आहे। मला वाटतं की आजपर्यंत मी कधी कोणाला जात विचारलेली नाही। एक लोकसेवक या नात्यानं जी घटना झाली, 36 लोक 2 दिवसामध्ये मृत्युमुखी पडले, त्यासाठी मी तिथं डीन यांना भेटायला गेलो। भेटायला गेल्यानंतर त्यांचं स्वतःचं शौचालय आपण व्हिडिओ क्लिप बघू शकता, हे जर अस्वच्छ असेल, तिथं घाण पडलेली असेल, त्याला कुलूप लावलेलं असेल, तर त्याच्यामध्ये त्यांना मी म्हणालो की मी पण साफ करतो आणि मी स्वतः साफ करू लागलो। त्याच्यासुद्धा व्हिडिओ क्लिप्स आहेत। याचं जर राजकीय भांडवल करून जर मी कोणाला कर्तव्याची जाणीव करून देत असेल तर लोकप्रतिनिधींनी बोलायचं नाही का की अधिकारी समोरचा कोण आहे, कुठल्या समाजाचा आहे, अगोदर विचारणा करून त्याच्याशी बोलायचं का? 36 जर माणसं गोरगरिबांची, मजुरांची, शेतकऱ्यांची मृत्युमुखी पडत असेल तर त्यांची मी वाहवा तारीफ करायची का? चांगलं काम झालेलं आहे सत्कार करायचा का? जर जाब विचारणं जर गुन्हा असेल तर 100% गुन्हा दाखल केला आहे माझ्यावरती। न्यायालय जे काही याच्यावर कारवाई करेल ती मला मान्य आहे, परंतु या संदर्भामध्ये मी काय कुठल्या प्रकारची जामीन घेणार नाही आणि मी जी काय सजा मिळेल ती भोगायला मी तयार आहे। हेमंत पाटील म्हणतायत की मी काही गुन्हा केला नाही
आणि मला जी शिक्षा मिळेल मी ती शिक्षा भोगायला तयार आहे. स्वतः हेमंत पाटील यांनी सांगितलं की मी कुठलीही शिवीगाळ केली नाही, मी कुठलीही आरेरावी केली नाही, मी फक्त त्यांच्याकडून ते स्वच्छतागृह साफ करून घेतलं आहे, कारण त्यांनाच त्या ठिकाणी बसावं लागत होतं. एकीकडे जर आपण पाहिलं तर एक सामान्य नागरिक म्हणून एक आपलं मत व्यक्त करायचं म्हणून जर पाहिलं तर नक्कीच हेमंत पाटील यांनी जात बघून त्यांच्याकडे ते कृत्य करून घेतलं आहे का असा सुद्धा प्रश्न पडू लागतो. कारण की जर आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो, एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातो, तर त्या व्यक्तीची त्या डॉक्टरची जात बघून त्या दवाखान्यामध्ये जात असतो का? एखाद्याची जात पाहून आपण त्याच्यासोबत बोलत असतो का? किंवा जे ते अधिष्ठाता आहेत श्याम वाकवडे हे सुद्धा एखाद्या पेशंट आहे त्याची जात बघून काम करतात का? मग हे जे शासकीय काम आहे त्यामध्ये जात पात हे सगळं कशासाठी आणलं जातं आहे? हेमंत पाटील यांच्यावर ज्या पद्धतीनं ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल केला आहे तो न्यायालयामध्ये सिद्ध होईलच की त्यांनी खरंच त्या पद्धतीनं त्यांच्याकडून काम करून घेतलं आहे, त्यांना शिवीगाळ केली आहे, अजून काय काय केली आहे हे न्यायालयामध्ये सिद्ध होईल. आणि ते जर आरोपी असतील तर नक्कीच त्यांच्यावर कायदेशीर कारवाईसुद्धा होईल. पण एकीकडे त्या दवाखान्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचे मृत्यू होत असताना या अशा पद्धतीनं नवीनच मुद्दा बाहेर काढणं हे सुद्धा योग्य आहे का? एकंदरीत नांदेडमध्ये जो काही प्रकार घडला आहे त्याबद्दल आणि महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये सुद्धा घडतोय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.